नमस्कार. आपण पाहतात अपडेट कट्टा. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विशेष मुलाखत. आपले महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे विश्वास काटकर सर. आमच्या संपाच्या संदर्भात 18 मागण्यांचे सनद ही त्या ठिकाणी दिलेली होती. आमचा वाईट अनुभव असा आहे की गेले युती शासन 15 महिने कारभार करते. आम्ही त्यांना लक्षवेध करण्यासाठी आंदोलनसुद्धा अनेक केली, परंतु त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. एवढंच नाही तर चर्चेसाठी सुद्धा कधी 15 महिन्यात पाचारण केलं नाही. आणि म्हणूनच राज्यातले सरकारी कर्मचारी आणि शिक्षक हे शासनाच्या बाबतीत त्यांचा मोठा असंतोष त्यांच्या मनात निर्माण झाला आणि त्याची परिणती ही बेमुदत संप आंदोलनाच्या घोषणेवरती झाली. हा बेमुदत संप 21 एप्रिलपासून सुरू झाला आणि एकंदरीत महाराष्ट्रातील या संपाची स्थिती एवढी उत्तम होती की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम रीतीने लोकांनी त्यांचा सहभाग दर्शविलाच, शिवाय प्रसिद्धी माध्यमातून सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी उचलून धरलेलं होतं. आणि त्यामुळे या आंदोलनाची फार मोठी व्यापकता किती आहे ती मात्र शासनाकडे हस्ते परस्ते त्या ठिकाणी पोहोचली. आणि त्याचाच परिणाम म्हणून 22/4 म्हणजे आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी मुख्य सचिव पातळीवरती आमची चर्चा झाली. या चर्चेत 18ही मागण्यांवरती चर्चा प्रथमच शासनाकडे होत आहे किंवा झाली असं आम्हाला याच्यातून दिसून आलं. मग 18 मागण्यांच्या संबंधात ज्या शासनाने आपल्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी दिलेले आश्वासनसुद्धा पाळली गेली पाहिजेत आणि ती खरोखर ते पाळतील की नाही या संदर्भात सुद्धा त्यांची निर्धारणा किंवा असेसमेंट होणं गरजेचं आहे. त्याचा विचार करूनच आम्ही चर्चेला त्या ठिकाणी होकार दिला आणि चर्चेसाठी आम्ही तयार होऊन चर्चेसाठी गेलो. 18 मागण्यातली प्रधान एक मागणी पहिली होती ती आमची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना. ही योजना प्रत्यक्षात 1 मार्च 2024 पासून आम्हीच केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती लागू करण्यात आली, पण त्याची कार्यपद्धती, नियम, शर्ती, अटी याच मुळात त्याने अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केलेल्या नाहीत. त्यामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही आणि त्यामुळे 1 मार्च 2024 पासून जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना कोणताच आर्थिक लाभ त्यांना प्राप्त झाला नाही, किंबहुना तात्पुरती पेन्शनसुद्धा त्यांना त्या ठिकाणी मिळाली नाही. अशा पद्धतीने त्यांच्यावरती मोठी आर्थिक कुचंबणा त्यांची निर्माण झाली. त्याचबरोबर आम्हाला 15 महिने ते लोक चर्चेला बोलवत नाहीत किंवा संधी देत नाहीत हा अनुभव होता. अशा परिस्थितीमध्ये त्रैमासिक किंवा द्विमासिक पद्धतीने त्या ठिकाणी आम्हाला चर्चेचं व्यासपीठ निर्माण करून द्यावं अशा प्रकारची आम्ही जी मागणी केलेली होती ती सुद्धा त्या ठिकाणी आम्ही पुरवत केली आणि त्याचा आग्रह धरला. तुमची रिक्त पदे भरा, कॅशलेस विमा योजना, त्याचबरोबर शिक्षकांच्या बाबतीमध्ये 10-20-30 या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेबाबत, त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती नियम, त्याचबरोबर त्यांच्या 81चे GRची पुनर्स्थापना करण्यासंबंधात अशा इतर सगळ्या धोरण महत्त्वाच्या 18 मागण्यांसंबंधामध्ये त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. पण प्रधान मागणी जी होती की सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, त्या संदर्भातली जी अधिसूचना प्रस्तुत करायची होती ती आपण केव्हा करा. आम्हाला लिखित स्वरूपात इतिवृत्त प्राप्त झालेलं आहे की ही सगळी आम्ही अधिसूचना येत्या 15 दिवसात आम्ही प्रस्तुत करू. त्याचबरोबर त्रैमासिक एकदा तुम्हाला चर्चेचे सूत्र त्या ठिकाणी प्राप्त होईल ते आम्ही तुम्हाला देऊ असंही त्यांनी त्या ठिकाणी मागणी केलेलं आहे. बाकीच्या चतुर्थ श्रेणी वगैरे यांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंबंधामध्ये अतिशय सकारात्मक असं त्या ठिकाणी धोरण शासनाने किंवा त्या चर्चेमध्ये व्यक्त झालेलं आहे. त्यामुळे एकूणात या आंदोलनाच्या स्थितीचा आंदोलनासंदर्भात जर विचार केला तर शासनाने
बऱ्याच 15 महिन्यानंतर जे सकारात्मक धोरण स्वीकारलेलं आहे त्याचा आम्ही जाणीवपूर्वक विचार केला आणि ठरवलं की आता काही अवधी मागण्यांच्या पूर्ततेसाठीच देणं हे क्रमप्राप्त आहे. कारण बऱ्याचशा मागण्या या प्रक्रियेवरती अवलंबून आहेत. त्या प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी निश्चित काही अवधी त्या ठिकाणी द्यावा लागतो आणि म्हणूनच तो विचार करून या राज्यातल्या विविध घटक संघटनांचे 84 प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या ठिकाणी आभासी स्वरूपाची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये सर्व साधक बाधक चर्चा करून ही चालू असलेली बेमुदत संपाची शृंखला खंडित करावी अशा प्रकारचा त्या ठिकाणी एकंदर व्ह्यू दिसला, बहुमत दिसलं आणि म्हणूनच उद्या 25 एप्रिल 2026 पासून हा बेमुदत संप संस्थगित करण्याचा निर्णय निमंत्रकाने घोषित केला. आम्हाला मिळालेलं आश्वासन आहे आणि आश्वासनाची पूर्तता होणं शासनाकडे अवलंबून आहे. यदा कदाचित दुर्दैवाने आमच्या शासनाने पुन्हा दुर्लक्षच केलं आणि आमच्या आश्वासने तशीच तो संस्थगित शब्द वापरला आहे. अच्छा, बरं. शासनाने सांगितलं की आम्ही नोंद घेतली आहे आणि या संबंधामधली कार्यवाही कशी करावी याचा विचार केला जाईल. 35च्या सेवांतर्गत प्रगती योजनेच्या बाबतीत टप्प्याटप्प्याने आम्ही विचार करू असं शासनाने त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. वास्तविक त्याने 10-20 अद्याप 7वा वेतन आयोग निघून गेला, 8वा आला तरी त्यांची मागणी ती मान्य झालेली नव्हती. पण कालच्या मीटिंगमध्ये टप्प्याटप्प्याने हा विचार करू असं त्या ठिकाणी सकारात्मक उत्तर मिळालेलं आहे. किती लोकांसाठी फायदेशीर ठरणार हा निर्णय? हा निर्णय म्हणजे शिक्षकांच्या बाबतीमध्ये विचार केला तर एकूण शिक्षक 9 लाख आहेत. त्यातले 4-1 लाखांना तरी हा फायदा होईल. ड्रायव्हर आणि शिपाई ह्या पदांच्या भरती संदर्भातली महत्वाची एक मागणी होती आपल्याकडे, त्या संदर्भात शासनाने काय म्हटलं? ती अशी मागणी होती की त्याने रिक्रुटमेंटच बंद केली होती, भरतीच बंद केली होती. आम्ही काय आमचं म्हणणं की बाबा पूर्ण 100% भरती बंद करणं हे काही व्यावहारिक असं धोरण नाही आहे. त्याच्यात तुम्ही बदल करा, काही प्रमाणात तुम्ही सुरू करणं आवश्यक आहे, ती बाब त्यांनी मागणी. एक चर्चासत्राचं जे आपण मागणी महत्वाची केली होती त्या चर्चासत्राची मागणी सरकारनं मान्य केलेली आहे, तर त्याचा काय नेमका परिणाम पुढच्या प्रक्रियेवर होईल? प्रक्रियेवरती परिणाम फार चांगला होईल. कारण आता 15 महिने आम्हाला चर्चेची संधीच दिली नाही, म्हणजे 15 महिने वाया गेले. आता त्रैमासिक जर बैठक झाली तर ॲटलिस्ट त्रैमासिक बैठकीची शाश्वती असेल तर मग प्रलंबित मागण्यांसंबंधामध्ये मग शिक्षकांच्या असतील, आरोग्य विभागाचे असतील, निमशासकीय असतील, यांच्या जरी त्या सत्रामध्ये 4-4, 5-5 मागण्या मांडल्या तर 2-4 मागण्यांवरती निर्णय होऊ शकतो आणि त्यांना दिलासा त्यांच्या सेवांतर्गत मागण्यांबाबत होऊ शकतो. हे जे चर्चासत्र आहे हे मुख्य सचिव पातळीवर होईल की मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर होईल? आम्ही त्यांना मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरती मागितलं होतं, पण मुख्य सचिवांच्या पातळीवरती जरी मागवलं तरी सुद्धा सचिवांची उपस्थिती संबंधित असल्याकारणानं परिणाम होतो. अच्छा, आत्ताचा जो हा संप हा यशस्वी ठरला असं कितपत म्हणता येईल? नक्कीच. जे सरकार ढिम्म होतं किंवा सरकार कुठल्याच कृतीची दखल घेत नव्हती, त्यांनी दखल घेऊन चर्चा केली, ती सकारात्मक केली. नॅचरली त्या बाबतीमध्ये जो रोष आहे तो आमचा कमी झाला. अच्छा, म्हणजे राज्यातल्या 17.5 लाख कर्मचाऱ्यांचं या निर्णयामुळे भलं होईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. भलं होईल अशी अपेक्षा आहे, म्हणूनच त्या ठिकाणी आमचं चालू आहे.